टीव्ही सत्यमेव व्रतम। राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली असून यावेळी बाप विषयावरून वाद झाला। भाजप आमदार नितेश राणेंच्या विधानावरून शिवसेना मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी जाहीर केली आहे। नितेश राणेंनी धाराशिव इथं केलेल्या वक्तव्याचा मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद उमटले। शिवसेनेच्या मंत्र्यांनी बैठकीत आमचा बाप बाळासाहेब ठाकरे हेच आहेत असं स्पष्ट केल्याची सूत्रांची माहिती आहे। तसंच त्यांनी नितेश राणे यांच्या विधानासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली। नितेश राणे यांनी धाराशिव इथं भाषण करताना अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला होता। सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसला आहे असं नितेश राणे म्हणाले होते। नितेश राणेंच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेत नाराजी पसरली होती। त्यामुळे आज मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांनी नितेश राणेंच्या वक्तव्याचा उल्लेख करत आपली नाराजी जाहीर केली आहे। यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही नितेश राणे यांच्याशी चर्चा करताना बाप काढणं चुकीचं असल्याचं म्हटलंय। तुमच्या मनात काहीही असलं तरी असं बोलणं योग्य नाही हे त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। धाराशिव जिल्हा नियोजन समितीमधील निधी वाटपाच्या स्थगितीवर नितेश राणे यांनी भाष्य करताना मित्रपक्षांना इशारा दिला होता। कोणी किती ताकद दाखवली, कसंही नाचलं तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा असं नितेश राणे म्हणाले होते। नितेश राणेंचा इशारा स्थानिक सेनेच्या नेत्यांसाठी होता। कुणी कितीही ताकद दाखवली, कुणीही कसंही नाचलं तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचं लक्षात ठेवा असंही ते म्हणाले होते। देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत नितेश राणे यांच्या विधानाबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की कोणाचंही बाप काढणं चुकीचं आहे। मी देखील संबंधितांशी चर्चा केली आहे। तुमच्या मनात काहीही असलं तरी हे बोलणं योग्य नाही हे त्यांना सांगितलं आहे।